नमस्कार मित्रांनो, किरण बिलारे ब्लॉग्स मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आहे गटारी, तर गटारी स्पेशल करण्यासाठी आम्ही चाललो आहोत फार्म हाऊसला। त्या फार्म हाऊसचं नाव असं आहे की रुद्र फार्म हाऊस, ते आहे कल्याणला। आता खूपच घोळ झालेला आहे, ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेलच काय काय घोळ झालेले आहेत आमच्याबद्दल। आता वाजलेत मला 12ला निघायचं होतं, 1 वाजायला आले, रिक्षावाल्यांनी टांग दिली अशा प्रकारे। आता बघूया, रिक्षावाल्यांना कॉन्टॅक्ट केलाय मी, असा मित्रांना कॉन्टॅक्ट्स केले आहेत, बघू एखादी रिक्षा रेडी झाली तर ठीक आहे, नाही तर मग चला आपलं डुगुडुगू। तर बघूया आपण नंतर, थोड्या वेळात तुम्हाला भेटू मी। आता बावडी बघा, हे बावड्या हाय कर, हाय गाईज। चला मग सगळ्यांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा। चला मी येऊन थांबलोय, रिक्षावाला आपला अक्षय गोळेचा मित्र आहे, तो येतोय इथं, थांबलोय इथं मी येऊन, आणि बरेच सामान आहे आपलं गवंडीला, तिथं घेऊन यायचं आहे। आता थांबतोय इथं, रिक्षाची वाटच बघतोय, ते येतील त्या ठिकाणी येईल तो, बघूया। आणि वातावरण पावसाचं बघा कसं झालेलं आहे। चला महेश दादा आलाय, आता आम्ही निघतोय, माझा यूट्यूब चॅनल आहे दादा, हां। तर आम्ही निघलोय इकडून निमुनी बाग, तिकडे जाऊन आम्ही बिस्लरीच्या बाटल्या घेऊन त्याचे सर, असं सगळं रुटीन आहे। आणि दादा आहे चांगला, चला आपला निघूया इथून, रिक्षावर मस्त आहे। आता आम्ही आलोय गाडी, हा मी तोपर्यंत गाडी हे करतो। आणि त्याचप्रमाणे आपला रायडर कुणाल वाय, आणि तिकडे ऋतिक। तुम्ही असंच निघणार आहे का? तुम्ही कधी निघणार आहे? आलं याचं पण आवडलं, निघतोय। चला चला ऋतिक, बिस्लरीच्या बाटल्या आम्ही उचलल्यात, निघ्या महेश दा, चला चला या मग तुम्ही, हा फोन करा, ओके। निघ्या आपण, सरळ चाललेलो आपण। चला सर आलेत सामान घेऊन, काय मग? हाय नमस्कार मित्रांनो, जेवण बनवलेलं आहे, आपण घेऊन जाऊया आता। टर्न मारून घ्यायला चढ आहे, पायाखालीच बसू आपले एका साईडला, मग त्या साईडला ठेवूया, थांबा ठेवूया आपण पहिलं, सर्व आहे सगळं आहे। अंडी घ्यायची आपल्याला, अंडी घ्यायच्यात ना। चला आम्ही इकडे निघाले सरांच्या इथून, ते कशाला हातात घेतले, बसायला गावत नाही का? थांबा आपण काय करू, अंडी घेतलेत, जागा केली आता। किरण बिलारे ब्लॉग, किरण बिलारे, हा सबस्क्राईब करा, हा बिलारे ब्लॉग। चला अंडी घेतलेत मस्त आहे की आम्ही 5 डझन, आणि अशी रिक्षा आहे। थांबा चला आम्ही या ठिकाणी निघालो, आता इथून डायरेक्ट फार्म हाऊसला आम्ही जाणार आहोत रिक्षाने। चला, आणि कसा रूट वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे, आपण कसं जाणार आहोत ते। याल या रस्त्याने मे बी तुम्ही याल तर एक असं या साईडला आहे ना, कोलेगाव म्हणून वाटतं, कोलेगाव, तो कोलेगावने हा जो लेफ्ट जाईल ना, हा लेफ्ट आहे ना, लेफ्ट झाले ना, स्टेट बाय स्टेट जा, आणि स्टेट बाय स्टेट गेल्यानंतर ना एक नंतर लेफ्ट मार। तो थांबलो, नवीन आहे, नया आहे वो, या कॉर्नरला लिहिलं, कुठे चाललेत ते? चला काय त्याच्या गाड्या असल्यावर ह्या नसलेल्या परवडतात, तो आतमध्येच राहतो ना। आता काय काय गाववाल्यांचे ढोरा आहे ती, हा इकडेच आहे। तर आम्ही या ठिकाणी पोहोचलोय,
थोड्याच वेळा आपली पोरे ह्या साईडून येतात. रस्त्याने हा रस्त्याने गावचा रस्ता पाय गावचा रस्ता आहे. संदेश पवारला येतो. हा बाई येईल बनेल गँग आले बनेल गँग बनेल गँग. तर आपल्याला महेशनी सुखरूप पोहोचवले या ठिकाणी. रिक्षामधून आलेलो आम्ही. धन्यवाद. चला थोड्या वेळात आम्ही बरंच सामान आहे आपलं तर 4-5 पोरं न्यायला लागणार. सॉरी ते आले की मग आपण इथून फार्महाऊसला जाऊया. चला कसं वाटलं दादा तुम्हाला? संदेश पवार आलेला आहे. संदेश पवार. चला सामान उचलायचंय आता. आविले बाबू भाई आपण तसंच बिलाल भाई मामा थोरात कुठे रिक्षा भेटते पण यांची नाव हा गजानन मला बोलायचं 4 माणसं घेऊन अशोक तुझं गजानन आणि आपला अभिजित माने. बिलाल भाई क्या कैसा है रिसॉर्ट कैसा. अशा प्रकारे आप्पा पण आलेला आहे. आपली रिक्षा जरा लाव्या आणि महेशला घेऊन आतमध्ये जाऊया. कसं काय सगळं तुम्हाला टूर करून देणार आहे मी फार्म हाऊसची. कसं काय आहे ते 150 लेच घेतो मग. हा मला जवळ आहे. तिकडं फार्म हाऊस आहे ते फार्म हाऊस. चला एन्जॉय. थोरात गँग स्वतः गँग बनेल गँग बनेल गँग आहेत. आपली पोरं बाईक घेऊन कशाला गेली आहेत बाहेर? कशाला काय माहिती कशाला गेलेत. 2 बाईक वाले भेटली मला. हा ते प्रथम आणि गोमाने रे. चला मस्त भात लावलेलं आहे. मला वाटत्या भाताची शेती. एक स्पॉट आहे. 1 नंबर स्पॉट दिसल बघा. चला चला काल म्हणून ते असे वरून जात होते आणि इथे पाणी होतं. पाऊस दुपारनंतर कडक हे आहे छोटासा ब्रिज. म्हणजे डायरेक्ट उडी मारायला नाही होणार ह्या पाण्यात. अरे ह्या शेतातलं पाणी ह्या शेतात हे होतं ट्रान्स. त्याच्यामुळं ते तसं आहे. त्याच्यामुळं हा मला वाटतं एक छोटासा बनवलेला आहे त्यांनी. चला आणि पुढे जाऊया आपण आता. रे हो एक नंबर. अरे असा जरा असं वातावरण झालेलं आहे गावागतच सेम मुंबईमध्ये गावचा अनुभव आम्ही घेत आहे. चला परत एक छोटासा ब्रिज लागलाय इथं. नाही रे पुढे स्विमिंग पूल आहे ना ह्याच्यात नाही. यांनी पाणी जमवण्यासाठी डबकं बनवलंय. हा मला असं वाटतंय. एक हे बघा हा रुद्र फार्म हाऊस. चला आतमध्ये एंट्री मारूया आपण. एंट्रीमध्येच तुम्हाला समोरच दिसल मस्त मस्त झुला ठेवला आहे. खूपच भारी भारी आहे. आणि हे 2 स्विमिंग पूल दिलेले आहेत आपल्याला. वा 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 हे असे 2 स्विमिंग पूल आहेत. चला नंतर मी टूर करणारच आहे. आधी आपलं बॅग आणि बरेच सामान आहे ते ठेवूया. त्याच्यानंतर आपण टूर करूया. हा पूर्ण टूर करून तुम्हाला दाखवणार नाही रुद्र फार्म हाऊस कसा आहे. आणि हे सगळे कॉन्टॅक्ट्स वगैरे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनला देणार आहेत. हे सगळे कॉन्टॅक्ट्स तुम्हाला भेटून जातील. चला पहिले आपण बॅग्स वगैरे ठेवू मग पूर्ण फार्मचा टूर करून देतो मी तुम्हाला. चला बरेच माणसं इथं पण बसलेली आहेत. काय नाही पाटील आणि याचं काय नाव रे R1 वाले सगळे वळ लागणार याला. बारस काय बाबू बाय शे. चला फ्रीज मध्ये हे ठेव रे जरा. अंडी ठेव. हे अंडी फ्रीज दिले. चला जरा चेंज करतो थोड्या वेळ तुम्हाला भेटतो. चला तुम्हाला म्हणल्यानुसार मी आता सगळं टूर करून देतो तुम्हाला या फार्म हाऊसची. तर आपल्याबरोबर तेजस सर आहे. तेजस सर पण बोलतील आधी मध्ये काय. चला आपण पहिले मासे बघायला जाऊया. इथं मासे आहेत मासे ते काय त्यांचे खानदानी मासे आहेत. आणि हे 2 रूम्स आहेत. पहिले रूम्स तुम्हाला टूर करून देतो. पहिला हा रूम मध्ये जाऊया. आणि हा असा एक स्पीकर दिलेला आहे आपल्याला. हा एक रूम आहे फक्त एक रूम आहे हा. आणि इकडे हा इकडे एक वॉशरूम आहे.
ओके. आणि त्याचप्रमाणे ह्या साईडला एक हॉल दिलाय. आता इथं आपले पब्लिक बसलेत तिथं एक, आणि हा साईड टेबल जेवण्यासाठी ठेवलेला आहे इथे. ओके. त्याच्यानंतर हा एक रूम दिलेला आहे. 3 बेड दिलेले आहेत. एका बेडवर आरामात 4 लोक झोपू 3 लोक 3 इथं एकच झोपू शकतो. आणि त्याबरोबर इथं एक किचन दिलेलं आहे आपल्याला. हे सगळं मी तुम्हाला सांगाल. गॅस प्रत्येक पॉईंटला आपल्याकडे पैसे घेतलेले आहेत त्यांनी. ह्या गॅसचं पण 500 रुपये घेतलेत. आणि असं एक बाथरूम आहे इकडे. इंग्लिश 2 बाथरूम आहे आणि मराठी. इंग्लिश आणि मराठी बाथरूम आहे. चला आपण बाहेर जाऊया. बाहेरचे पण टूर बरेच आहेत. चला. तो नेऊन हे करा, मग पाणी पिणे असलं जरा हे करा. नाही आपल्या इथेच जायचं. तिथे कसं हे आपले ओनर आहेत. अच्छा, हे ओनर आहेत. काय म्हणायचंय का? तुमचा ऍड्रेस वगैरे सांगता का? जवळ आसपास काय आहे आपल्याकडं? रुद्र फार्म हाऊस, मुक्काम मोडोली, खुर्द, नियर लोढा पलावा. असा ॲड्रेस आहे. तुम्हाला मी ॲड्रेस सगळं डिस्क्रिप्शनला देईलच. आणि नंबर पण त्यांचा मेन्शन करणारच आहे मी. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ह्यांच्याकडून सगळे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली जाईल. चला मग सर पुढे जाऊया आपण. जाऊन माझं नाव तेजस सर. आपलं हां चला. सगळं आता टूर करतोय आम्ही तुमच्या फार्मचा. चला चले थोरात चड्डी गँग चला. शेती बनाय भाताची मस्त. इथं भात बनवलं आणि इथं त्यांची पाळलेले मासे आहेत ते आपण बघायला चाललोय. काय ते डोंगर. जर तुम्हाला कुठलं फंक्शन करायचं असेल तर फंक्शनला पण स्टेज दिलाय आणि एवढी पेस एरिया आहे. हा तर तुम्हाला हा त्याच्यामुळं ते बोललेले तेच बरोबर आहे. चिखल आहे जरा पावसामुळं. नाही पण कोरडा पाय हे हो ना सर. चला आपण मासे दाखवतो तुम्हाला इथे. हे बघा मासे आलेत वरती. आपण नंतर खायला टाकू यांना तर ते मासे अजून वरती येतील. रंगीबिरंगी. काय वाटतं फार्म बघा. एकदम पूर्ण गाव टाइप मध्ये आहे. निसर्ग मस्त एकदम नॅचरल, पूर्ण नॅचरल आहे. चला सर एकाच टाइम इथं लय उशीर लागल. ए आप्पा कशात पण हात टाकू नको बाई. ए बाबा मासा वाटतो तो. नाही जिवंत आहे रे. जिवंत आहे. तर पावसाने मग तेच त्याला बोललो तुम्ही. चला आपण पुढे जाऊया. तिथे कलरिंग वाला असा एक राऊंड मारू सर आपण. मच्छर न व्हा चला चला. ओ चला काय नाही भिजायचेच आपल्याला. तर बघा कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. हा इथे आल्यामुळे असा आनंद भेटतोय. गावागत एवढी शांतता आहे इथे. गावी आल्यासारखं. आता या होडीमध्ये आम्ही सगळे बसणार आणि एक सेल्फी काढणार आहोत. कॅटरिंग मधली बाजूची होड डुबलेली. चला निसर्ग किती छान दिसतोय. एकांत एकदम एकांत. मनाची शांती इथे खूप भेटेल. नक्की विजिट करा एकदा तरी. आणि आमचे ब्लॉगर यूट्यूबर किरण हे पण आनंद लुटत आहे हिरव्यागार निसर्गाचा. खूप सुंदर आहे खरंच. आजूबाजूला शेती आहे, झाडं आहे. बाय द वे ब्लॉगिंग मी करतोय स्वप्नील थोरा. ओळखलाच असाल. खूप प्रकारची अशी फळांची सुद्धा झाड आहेत तिथे. फणस, चिकू, आंबा, फुल छान एकदम.
एडिट करणार पण आपण जे काय बोलतो ना मेन पॉईंट, पण त्याच्या जागी तुम्ही काय केलं तर मग ते कट करू शकत नाही ना. बघा पपईची झाडं सुद्धा आहेत इथे. याचा फोन वाजतोय. हॅलो. हे आमचे तेजस सर. नमस्कार. सर बोलतात इकडे कुठे सरच बोलणार शेवटपर्यंत. मुंबईत राहून अशी शांतता अजिबात भेटू शकत नाही. ही फक्त गावा साईडलाच भेटणार. लांबच लांब फक्त भात शेती. खूप छान वातावरण बघू शकता तुम्ही. साईडला एक छोटा माशांचा लेक आहे आणि त्याला चिटकूनच एकदम फार्म हाऊस आहे. रुद्र फार्म हाऊस. कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तिथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही येऊ शकता. जवळजवळ 20-22 लोक आहेत सगळी. रुद्र फार्म हाऊस. इथे तुम्ही रेन डान्स सुद्धा करू शकता. चला आता चहा बनवलाय मस्त मस्त. आपण या निसर्ग सानिध्यात मस्त चहा पिऊया एक. चला चले बिलाल आजा. हॅलो. हा बोल. बघायचा कार्यक्रम. 5 रुपये चाय, 5 रुपये नाही नाही मुलगी बघायचा कार्यक्रम. 5 रुपये चाय. मस्त पैकी चहा बनवलाय. या कुणी बनवलंय? भांबीड, सागर भांबीड. सागर भांबीड आणि आहे. ए बायको कुठे पण? बायको बघायची. बायको बघायची. बायको थोडे चहा पिल्यानंतर नाही येणार बायको. यावर्षी त्याच्यासाठी एक पोरगी बघा मित्रांनो. हा कोकणामध्ये बघितलं बघा. हा काय कामाचा नाही. किती वर्ष सांगतो? 5 वर्ष. म्हणजे असा पोरगा पहिल्यांदा मिळेल की आपण पोरीला बघायला जातो त्यावेळी ती पोरगी लाईट लावा जरा. आणि ते पोरगा चाय घेऊन येतो. हे लाईट लावा जरा. ते काय दिसत नाही. अंकल गाडी दे. चला चहा पिऊया पण पोरा. तू सगळं बनवलं प्यायचं. चला अरे माझा फोटो काढायला घेतलेला. चला आपण हे कोणाचं आहे ते घालू. नाही ना राहू दे, चल. चप्पल तुझी आहे का? ठीक आहे मी आहे ती दुसरी आहे इथं. चला चला आपण जाऊया आता आणि अर्धा टूर राहिले ते पूर्ण करूया. आणि हा बघा सीन काय वाटतोय यार. हा 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 एक नंबर. आणि बरंच फार्म हाऊसमध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत जेणेकरून आपलं मन भारावून जाईल. आता बघा हा प्रसन्न होईल. असा ऐकून मुंबईत कुठंच भेटणार. शोधून पण भेटणार. हा हा स्विमिंग पूल आहे. हा छोटा आहे नाही हा डीप आहे मला वाटतंय. हा डीप आहे. हा डीप आहे. आणि हा 2 स्विमिंग पूल दिले. एक छोटा आणि एक मोठा. आणि त्याचप्रमाणे आपण मस्त आहे की इथं बघा झुला म्हणजे बरंच असं एक टेबल ठेवलेलं आहे. आणि इथं पुढे गेलं की जराशी थोडं पाणी हे आहे. आणि इथं एक हा इथं एक आपण आडवा पडूया. हा या ओहो हा हा मस्त एक नंबर. मस्त हवेशीर आपला असं एक पाळणा आहे. मस्त असं तुम्ही निवांत बसू शकता पाळण्यावर. झुलत मजा घेत बसता. तुम्हाला अजून दाखवतो. इथे एक आहे. काय करतात रे? चला आपण पुढं जाऊया. बघा इथं पण वॉशरूम दिलेले आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत चांगल्या या ठिकाणी. वॉशरूम वगैरे दिलेले आहे. चल नको 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 पुढे जाऊया. चला आपण पुढे जाऊया. आणि आपले बड्डे बॉय झालेले आहेत दूध घेऊन. बड्डे बॉय अजून गोमाने जो पण बड्डे होता ना होता झाला होता ना कॅमेरामॅन. आणि आपला प्रथम बनसोडे आणि हा सूरज गोमाने पोचलो. हिरो. चला पुढं. हा हा काय गाण्याचा आवाज यायला लागलाय. आणि अशा प्रकारे बघा कसला सौंदर्य. आणि हा एक डबका इथं जाऊन उडी मारा. तळे तळे अच्छा 2 साऊंड आहेत. इकडे एक साऊंड आहे हा इकडे एक साऊंड आहे. दोघांचा पण आवाज छान आहे ना. चांगला आवाज तिथपर्यंत होता.
कॉपीराईट दिला आपल्या चॅनल याला, त्याच्यामुळे मी बंद करतो. चला उड्या मारायला स्विमिंग पूल मध्ये. चला बाबीला घेऊन जातो मी. हा तिकडे चालतो. हो नाही आपल्याला सगळ्या प्रकारे समजून ठेवलेलं आहे. चला उडी मारूया. केवढ्या खाली आहे. हा मग मी बुड लाग खायच्यात. पाऊस यायला पाहिजे तिकडं लाल झाले फुल. थांब उडी मारणार ना. उडी मार. मी जातो पळत. मी जातो लगेच पळत. बोटा पटलं. चला आपण पण उडी मारू. थांबा नाही असं नको. खालून खाली जायचं. खाली हा थांब जा. खाली घेऊन जा. खाली जा. मी करतो. मी जातो ना. उसके जेब में मोबाइल है. चालू आहे. या प्रकारे सगळे आलेले आहेत आपले गँग्स. चला ए बसून घ्या. ए बसा. बरं राहू दे. चला ते झालेलं गेलेलं. चला बसा. बस बाबू. बोपी बसा. चला लवकर. अरे बसा तरी. मग बघायचं काय करायचंय ते. चला सगळे बसून घ्या सगळे. ऋतिक बोल बाबू. हे बघ ना ते घे. चेअर घे ना. तो चेअर घे आपल्याला. भेट ना सर. क्या बता रहे हो देखो. चला सगळे आपले गँग अशा प्रकारे बसलेत. कोण मिस नाही ना आलंय. कोण मिस नाही ना. 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हे कोण आहे. अभिजित माने 22. चला हा ऐका गाईस. थँक्यू सगळे. एवढे मोठ्या प्रमाणात मला असं वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद आपल्या ह्या पिकनिकला भेटेल. कदाचित मला वाटलेलं आपण 5, 10, 15 लोक जे माझ्या बरोबर असतात हे 7-8 लोक तेच येतील आणि आम्ही पिकनिक एन्जॉय करू. पण आज जेव्हा मी बघतोय की 20-22 करता 22 सॉरी आम्ही विचार केलेला 16-17 लोक होतील. तर आज बघतो आता संदेश पवार आणि मी जे प्लॅनिंग करत होतो स्टार्टिंगच्या पिरियडपासून एक 15-20 दिवस त्याच्यामध्ये कुणाल जोगदंड ह्या लोकांनी खूप इनिशिएट केलं आणि ही पिकनिक आपण फुल्ली आता आपण अरेंज केली आहे. ठीक आहे अरेंज केली आहे. खूप मजा वाटते. सगळे आलेत. खूप एन्जॉयमेंट आहे. आज आमच्या कुणालचा बर्थडे पण आहे. बर्थडे बॉय. तर त्याच्यासाठी आपण केकचं ते नंतर अरेंजमेंट केलेली. अरेंजमेंट पण केली आहे. ते मग बर्थडे सेलिब्रेशन पण आहे आणि त्याच्यानंतर खूप मोठे मोठे कार्यक्रम बाकी आहेत ते आपण ऑन कॅमेरा सांगू नाही शकत. आणि त्याच्यानंतर थोडे गेम आहे जे एकमेकाला उचलून फेक ते पण करू. पण एवढं करताना फक्त एक लक्षात ठेवा की बाबा कोणी कोणाच्या बोलतात ना पर्सनली काय असं हिट होईल काय होईल असं बोलू नका. कोणाला काय मारू नका. आजूबाजूला खूप बुलबुलीत आहे. मी बघितलं स्वतः जाऊन किरण बरोबर.
तर काय होईल, धक्का बिक्का मारू नका. थोड्या वेळाने काळोख होईल आणि काळोखामध्ये माणसं आपले हरवतील. त्यामुळे आपण चालताना असं चालायचं की एकमेकाला पकडून चालू, पण ढकलून चालू नको. ठीक आहे, थँक्यू. आता कुणाल त्याचा बड्डे उभं राहून काहीतरी 2 शब्द बोलेल आणि 2 शब्द बोलून एक गाणं बोलेल. हे भाई एक गाणं बोलायचे. हेच टाइम आहे, यही टाइम आहे. चल लवकर बोल. फ्रेंडशिप डे पण आहे. फ्रेंडशिप डे. आणि हा माझा मित्र तो थोडासा आताच लाल झालाय. त्याला अजून लाल करायचंय. ऋतिक. हा ठीक आहे, चला बोला. थँक्यू. पहिलं तर माझ्या बर्थडे साठी तुम्ही सगळे इथे आलात. ते माहिती तुम्ही एन्जॉयमेंट साठी आलात, पण बर्थडेच्या निमित्ताने आलात. खूप बरं वाटतं. पहिल्यांदा माझा बर्थडे एकदम असा घरापासून लांब होतो. एकदम घरातल्या माणसासोबतच होतो. असं वाटत नाही की मी घरापासून लांब आहे. एकदम बरं वाटत आहे. थँक्यू. ओ हे पण बोल जरा. आमचं पण काय बोला, आठवण राहणार ना. आलं एवढंच आहे. पुढल्या वर्षी ब्लॉग बघशील या बड्डेच. ठीक आहे चला, या गाणं राहिलं. आणि आज आपला काय तो मैत्री दिवस आहे, त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात, फ्रेंडशिप डे. तर सगळेजण मैत्री दिवसाचं एक गाणं बोलतील आणि त्याला त्याच्यानंतर आपले बाकीचे कार्यक्रम पुढे चालू होतील. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली इनिशिएटिव्ह घेतील जयेश कुमार. बाबू 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 बाबूबाई बाबूबाई गाणं बोला. बाबू बिसलेरी. चला बाबूबाई एक गाणं, एक मैत्रीसाठी गाणं गायचं. घाबरायचं कशाला. हे गाणं हा, ही दोस्ती तुटायची नाही. ही दोस्ती ते गाणं नाही. नको. हा मग दुसरं बोला काहीतरी. होऊन जाऊ द्या बाबूबाई. हे गाणं लाव त्याच्यावर, ते दोस्तानाचं हे गाणं. ते गाणं कुठचं म्हणू शकतं. ते त्याच वाटतं मायकिन. हा तेच इकडे बघतो. नाही तेच शोधतो. Welcome to the world of Press On. हॅलो हॅलो हॅलो. आवाज कसा आहे. चला जर हे करा, लाईट लावत असलं ना. आता आपल्या समोर याच्यावर बोललो ना मोबाईलवर. जर हा बटन जर बंद असला ना तर तुम्हाला येणार नाही. ओके समजलं ना. समजलं. ऋतिक रोशन. आपल्या सुमधुर आवाज. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. सो बार शुक्रिया, सो बार शुक्रिया, सो बार शुक्रिया, दिल बार शुक्रिया. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों. ये तुम्हारे प्यार में रहा है दोस्तों. मस्त. आता सगळ्यात कमी हाईटने असणारा बंदा आपला येऊ द्या इकडे. ये गुड मॉर्निंग गाईज. रात्री आम्हाला खूपच म्हणजे पार्टी चाललेली, खूपच वेळ झालेला होता. आता बसपैकी एक डुबकी मारून आलोय आम्ही. आता परत एक डुबकी मारायचं आहे. क्लोरीन जास्त असल्यामुळे नाकातोंडात गेल्यामुळे माझा घसा जरा बसलेला आहे त्या स्विमिंग पूलमध्ये. चला मग बरेच आता आपले फ्रेंड्स लोक गेल्या तिकडे. आलो काय हो. मग नंतर कुणाला काय बोलायचंय का. ब्लॉग वाले फिरायला गेलेले त्यामुळे आता आले ते. तिकडे
बघा बिलाल बिलाल निकाल रहा है हम लोग का वीडियो फोटो सॉरी. चला जेवायला घ्या. जेवणासाठी नाही, जेवण तू सांगशील तसं ही भाकरी आहे ना 20 रुपये भाजी 1,500ची घेतली. तर असं डाळ 1000ची घेतली. असं जेवण आहे आपलं. जेवण आलेलं आहे आणि राहिलेलं आहे ते आपल्याला भाकरी. पहिले एक एक भाकरी दे, पहिले मोठी मस्त पैकी भाकरी आणि भाजी पापड. भाजी आहे, हा गुलाबजामुन आहेत, पुलाव आहे. A few moments later. चला मस्त पैकी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता घरी निघायची वेळ आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बोल दिसतंयस की काळा आहे ना, सबस्क्राईब करो रे. बाय. शेअर पण करा. हा दाबला दाबला.